एका लग्नाची दुसरी गोष्ट। Hey, morning, Papa. Good morning. Yeah, coffee ready. Long time. काय झालंय बेटा? रात्रभर डोळ्याला डोळा नाही आणि तुला सांगतो पहाटेला मला एक स्वप्न पडलं। आपल्या शाळेमध्ये माझ्या शाळेमध्ये मला चीफ गेस्ट म्हणून बोलवलं होतं एका फंक्शनला। मी गेलो होतो आणि मग माझी भाषणाची वेळ आली। पोडियम जवळ जाऊन उभा राहिलो मी। समोर असा खचाखच भरलेला विद्यार्थ्यांचा ऑडियन्स। I was quite thrilled, quite thrilled. आणि मी भाषणाला सुरुवात केली। फ्रेंड्स, रोमन्स अँड कंट्रीमॅन। काय? तुला सांगतो वरनं एक साधारण 40 किलोचा लाईट, ते असले मोठे असतात ना, ते वरनं तुटला आणि डोक्यात पडला ग माझ्या। पप्पा, हो, किती किलोचा लाईट डोक्यात पडला हे पण आठवतंय स्वप्नातलं तुम्हाला? महत्वाचं नाही काय आहे, तो लाईट तुटला आणि तो थेट येऊन माझ्या डोक्यात आपटला आणि डोक्यात माझं त्यानंतर मग ऐका ऐका ऐका, इतकं काही सिरियस गंभीर असं काही झालेलं नाहीये आमच्या दोघांमध्ये। हेच विचारायचं ना तुम्हाला? काळजी करू नका। तन्मय, काय बॅगा बिगा घेऊन तू घरी आली आहेस, हे काय? पापा, आमच्या दोघांमध्ये काही कम्पॅटिबिलिटी इश्यूज आहेत। सॉरी, कम्पॅटिबिलिटी इश्यूज? हा, कम्पॅटिबिलिटी इश्यूज, काही मायनर प्रॉब्लेम्स आहेत, मायनर आहेत, ते आम्ही सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतोय। फक्त त्यासाठी आम्ही एक ब्रेक घेतलाय, थोडीशी स्पेस घेतोय, थोडी लांब राहतोय एकमेकांपासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता। That's all. That's all. Yeah, that's all. That's all. So, तुम्ही काळजी करू नका पप्पा। कूल, चिल, ओके, चिल। तुम्ही कॉफीत साखर घालायचे विसरलाय। आले। श्रीपादा, असा पराभूत योद्ध्यासारखा पाठ करून काय उभा आहेस? डोकं दुखतंय का? नक्की नंबर वाढला असणार तुझा। सतत ते वर्तमानपत्राचे रकाने भरत असतोस ना? माई, पराभूत झाल्यासारखं वाटतंय खरं। अरे राधाकडे बघ, कशी सतत टवटवीत असते ती। आई, श्रीपादा, काय झालंय? काय झालंय ते सांगशील का रे मला? त्याच्यापेक्षा तू सरळ जमाई बापूंशी बोल। नाही, बोलेन मी बोलेन ग, पण त्यांनी नीट उत्तर द्यायला हवे। शेवटी तोही ह्याच पिढीतला आहे। एका लग्नाची दुसरी गोष्ट।